पण आळ घेता माझ्यावर, कुशाल माझी बायको त्याच्यावर विश्वास ठेवती. लाज धर जरा, लाज धर. ती राणी पाय इतका नवरा बेवडा आहे, इतका मारतो तिला, मारतो काडी खाली मरुस्त हाणतो, तरी पण ती बघ कशी राहते त्याच्यासोबत, कशी त्याची गुणगान गाती. आणि एक तू इतका चांगला नवरा, इतका प्रेम करत होता, इतका जीव लावतो तुला, तरी पण माझी नावाची बदनामी करते गावभर नाही का. कोणी येतं काय बोलतं, कुशाल विश्वास ठेवते त्याच्यावर, मूर्ख बाई. असं का? बर थांबा, कळलंच थोड्या वेळात. ते तर जाऊ द्या हो, दारू पिऊन तुम्ही जे बबिता बबिता करत होते, गाणे म्हणत होते आणि दिवसा डोळ्या स्वप्न पाहून बबिता बबिता करत होते, ते तर जाऊ द्या हो. पण आता थोड्या वेळात कळण थांबा जरसं. मग जर खरं निघलं ते तर मग काय करसान? मग काय करसान म्हणते मी, हे सांगा मला फक्त. शक्यच नाही, खरं राहू शकत नाही गोष्ट. मी असं तसा माणूस नाहीच आहे. मी का कोणा बायाच्या नांदाला लागू, का कोणा बायाच्या मागे लागू मी? असं बर थांबा, काहीतरी सबूत असनच ना. थांबा, काय सबूत, काय सबूत आहे? काही सबूत नाही. काय सबूत नाही मला. काय सबूत असं निलेच कॉन्फिडन्स ना बोल राहिली, सबूत येऊ द्या, सबूत येऊ द्या. काय असं काऊन बोलती बंद झाली आता? बोला ना, बोला. काऊन बोलती बंद झाली? मी म्हणते बोलती काऊन बंद झाली ना. माय घाली नीट राह तू. अशी कान फडात दे ना ले, खाऊ मस्त वाटली का ढोलीची ढोली झाली खाऊ आई तर बसून. नीट बोला म्हणते मी, नीट बोला. भाषा कोणती आहे? तुला जी भाषा समजते तीच भाषा आहे. मायची कुठली माय झाली असं. मला ही भाषा कळती का? तुम्हाला कोणती कळती? मक्कार माणूस, मक्कार गांड्या माणूस, खायची सुद्धा हागाची सुद्धा त्या बायाच्या नांदामध्ये, झोपात बबिता, दिवसा बबिता, कधी बबिता. या पाया तुम्ही ड्रायव्हर का? नाही तर मग हात पर उचलं डबल म्हणशीन असं काय झालं, मारलं म्हणशीन डबल मला नवऱ्यानं. नाही मारा चोर तर चोर शिरचोर, मारा. एखादी बायको असते ना, असं ठेसला असतं धरून, असं ठेसला असतं का नाही, असे मोका चाळे करून राहिला मिळाला तर असं ठेसला असतं का नाही, कधी पाहिलं का नाही? ओ थांबा, भांडण नका करू दोघं बी. येऊ द्या ते बबिताला येऊ द्या. काय सबूत आहे काय नाही पहा, मग भांडणं करा. असं सध्या कोणाला काही बोलू नका तुम्ही. काय राणी, काय सबूत आहे? तू काय माहिती हो गुबडी? होय आमच्या घरात होय बाय होय. आता माय बाई काय बाई आवडते सकाराम भाऊचं काम. काही जायचं नाही राणी, काही जायचं नाही. हे घर मग पाणी हो, कोणी याचं एकटा मालक नाही. मी मोठं केलं हे घर. हो, काम करून कष्ट करून घाम गाळला मी, रक्ताचं पाणी करून. हो, आई त्या पिठावर रोगोटे वाढणारा माणूस घेऊ. काय काम केलं तुम्ही वावरामध्ये कधी? आत्ता कामाला लागले. तरुण पण तर सगळं बायका करण्यातच तर गेलंय. सगळं म्या केलं, म्या पोरं मोठाले केले, म्या पोरा शिकवले, पोरगी नोकरीला लावली. आणि आता पोरीचं लग्न करायचं तर असे मोक्का 40 उतरायला ह्या माणसाला. कोण करण त्या पोरीशी लग्न? असा मोक्कार बाप म्हणल्यावर करण का कोणी? मी बोलला एका एक नवरदेव पाहिन मी. तू नको हे करू, नको सांगू मला. तू असा राजा माणूस पाहिन मी, असा राजा माणूस, असा झिरून धरण माझ्या पोरीला नवरा तिचा, असा नवरदेव पाहिन मी. हो, तू काय समजती? बर आणि स्थळता येऊ द्या घरी. असे तुमचे कारनामे ऐकून लोकांना स्थळता येऊ द्या घरी. म्हणे की असा माणूस शोधीन, असा नवरा शोधीन. मोक्कार कुठला माणूस? हे पाय गाड्या, तुम्हाला मोक्का करू नको बरं का. मी आता खरंच हाईन तुला बरं का एक. नाही मी म्हणते हानच तुम्ही, हानच. पाहूच द्या तुमची अवकात कुठपर्यंत येतं. हानच तुम्ही. काय आता बोलली ना पाहिजे आता एका बुकीत नाक फोडून, एका बुकीतच नाही नाक फोडून. कधी पाहिलं का नाही लगे? हो, ही आली बबिता. सांगा आता काय तर. आण ग बबिता, आण इकडे सबूत आण. तू पहिला ह्या माणसाला बाजूला करा बाई तुमच्या नवऱ्याला. हो, मला भे वाटतं या माणसाचं. मला धक्का हात घेत लावायचा परत. लांब करा पाहिजे माणसाला. काय वय, काय सबूत आणले तर? काय सबूत आणले तर? पो इकडे, पो लवकर. मी सकोबाईच्या हातात देईन फक्त हे घ्या सकोबाई सबूत. आता माय बी खरं सबूत आहे बबिताकडं तर. अरे बापरे, आता काही खरं नाही सकाराम भाऊच. हे घ्या बबिता, बैस राणीजवळ बैस. नाही बाई सकोबाई, मी काही बसायला गिसायला नाही आले. पहिले हे पत्र वाचत तुम्ही काय लिहिलं तुमच्या नवऱ्याने याच्यामध्ये माझ्याबद्दल, आणि मग बोला. तुम्हाला विश्वास नव्हता तर बघा तुम्ही. अरे बापरे, यांना सगळे पत्र जमा करून ठेवले होते काय माझ्याबद्दलचे, मी लिहिलेले. बापरे बाप बाया, मी पण बघ ना तोंडावर पाडतील आता. काय लिहिलेलं? तुझी चाल तुरु तुरु, तुझे केस भुरू भुरू जसे नागिन. अरे बापरे, काय होई ओ पिंडीच बाबा, काय तुम्ही तर म्हणतो ते मी जसा माणूस नाही असं माणूस नाही, मग काय भानगड काय ही?
अरे नाही मी लिहिले, मी असं लिहू शकत नाही. मी काय मी आज छपरीवाणी काही लिहित नसतो. मी लिहिलं हे अक्षर तुमचं म्हटलं. हो 25 वर्ष झाले, 26 वर्ष संसार करते तुमच्यासोबत. हिशोब किताब लिहित असतात ना मी घरामध्ये. अक्षर ओळखते बरं का मी. हो तुमचं अक्षर आहे. तूच माझ्या दिलाची राणी ग, तूच माझी प्रिय, तूच माझं सगळं, सगळं काही तूच माझी, तुझाच सखा राम. अजून खालचं वाचा ना, खालचं खालचं पण वाचा, वाचा खालचं पण. बरं खालचं वाचते. आपण दोघं कुठंतरी पळून जाऊ दूर जंगलामध्ये, तिकडे संसार थाटू आणि शांत आबाना राहू. तुझा नवरा तू सोडून दे, मी माझी बायको सोडून देतो आणि शांत राहू. तू माझ्यासोबत असली, मी तुझ्यासोबत असलो तर आपला एक स्वर्ग तयार होईल. अरे बापरे असं. हो पुढं वाचा ना, पुढं वाचा. ती माझी ढोली बायकोचं तोंड पाहू पाहू मी लय बोर झालो. त्यामुळं तुझ्यासारखी सडपातळ नागिनीसारखी केस सळसळणारे, तुझे डोळे सुंदर, एवढी छान तुझं फिगर, वा अशी मला पाहिजे राणी, पट्ट राणी माझी बनून राहशील का ग. पहा मंडळी, ह्या वयात मानवरा कसे पत्र लिहू राहिला बायाला. पहा मग आता माणूस आहे, असं माणूस आहे. मग काही इच्छा नाही बाई वाचायचं आता. कळालं मला काय कळायचं बबिता, काही चूक नाही. हे सांग माय बबिता, हे सांग की तो माझी पप्पी घेतली ती हरभऱ्याच्या वावरात म्हणून सांग ना. आता माय बाई हे माणूस सांगू राहिला म्हणजे सगळं डोळा धरून आता यालाच खोटं पाडायचं आहे. 100% याला खोटं पाडून टाकायचं म्हणजे मग काही आता कामा नाही. ते माझ्या कसोबीमुळे मी एवढी सजा नाही घेऊ शकत. हो मग नाव खराब होऊन जाईल. मी पप्पीचं जरी याला काढत खोटारडा माणूस. सुखूबाई बघा तुमचा नवरा काय बोलू राहिला, माझ्यावर काय पण आळ घेऊ राहिला. काय काय कशाला घेऊन अशा माणसाची पप्पी, ह्या म्हाताऱ्या माणसाची, अशा टोपीवाल्या माणसाची. माझा नवरा काय चांगला नाही काय दिसाला म्हणून मी ह्या बुवाची पप्पी घेऊ. हे बघ बबिता, खोटं बोलू नको. तू पप्पी घेतली होती, नाही घेतली होती हरभऱ्याच्या वावरात. अशी पप्पी घेऊन आणि पळून आली होती, लाजत लाजत पळाली होती तू. म्हणून मी समजलं की तू माझ्यावरही प्रेम करते. पप्पी घेतली म्हणून प्रेम करते असं वाटलं होतं मला. बाई समजून सांगा काही नवऱ्याला, नाही का कोणी वाईट नाही बरं का. हे बघ बबिता, माझी परमिशन आहे, तुला काय करायचं तू करू शकते. काय रे काय बोलला रे मूर्ख, कधी खोटं बोलतो. माझी पप्पी घेतली होती एवढं मला माहिती आहे. अरे बाबा तो इतकी हिंमत, तर माझ्या तोंडात मारली तू, इतकी हिंमत. सकू तुला लाज काही बाई ना, माझ्या तोंडात मारली तू, एवढी कशी शांत बसू शकते. कशी शांत कशी बसू शकते तू. काय बबिता, ए बबिता, हे जे केलं तू आता लय योग्य केलं. अशा लोकांना अशी सजा मिळायला पाहिजे. एकच नंबर केलं तू, हे एकच नंबर. सखूबाई मी जर अगोदरच ही हिंमत दाखवली असते ना, आज माझ्यावर ही वेळ आली नसती. मला 1-2 महिने घरामध्ये कोण राहावं लागलं नसतं. मला एवढी हिंमत आलीच नसती. पण तुमच्यामुळे मला एवढी हिंमत आली सखूबाई. खरंच तुम्ही खूप स्ट्रॉंग लेडी आहात खरंच. अरे बापरे मायबी, आपल्याला जरा यायला उशीर झाला काय कोण. हवं झालं सगळं तमाशा. हट पाहायला पण नाही भेटलं. हवं जरा लवकर येईल पाहिजे आपण. हट आता सकाराम भाऊ पळून नाही गेले का बाहेर. चिकट पळाले आपले बोलले बी नाही. कुठे गेले काय मी, काहीतरी झालं गड्या. हो नक्की काहीतरी झालं घरात. काय काय झालं मग, लागलं का काही सोक्ष मोक्ष, झालं का सगळं क्लिअर डाऊट. हो झालं सगळं. काय आले तमाशा पाहायला. लोकांच्या आयुष्यात खेळ चालले की मस्त येते तर पाहायला. टुकूर टुकूर तमाशा पाहायला येतात का हो. मी आम्ही याच्या घरी आलो ना, सखूबाईच्या घरी. सखूबाईला विचारलो नाही तुला कोण काही बोललंय. हो आग गो बाया पण आगाची. सखूबाईच्या नवऱ्याच्या मांग लागली होती तू. सखूबाईच्या नवऱ्याची आफेर करते आमच्यावरच करते काय परत चोरशीर जोर. एक काळ खाली बाजू ना. काय बोलल तू मस्त तोंडाचे. काय बोलली बाई मकरांड, काय बोलली म्हणले तू, काय बोलली मारते काय मला. ए बाय काही बोल नका तिला, तिची काही चूक नाही. काही माझ्या नवऱ्याच्या मागे बिघडत लागली ती. काही आफेर गिफेर नाही माझ्या नवऱ्याचं. काही पण अफवा नका बसवलं तुम्ही गावामध्ये बरं का. झालं गेलं पार पडलं, आता हे सोडून द्या. खरंय तिथं तुम्ही तमाशा पाहायला नेल्यावर कशाला आल्या मग. तर बाई सखूबाई तर हिची बाजू घेऊन राहिली. अहो सखूबाई तो संसार नाश केला ना सगळा. त्या संसार विष घालवलं ना, तुम्ही काही चकून बोलती. तिनं काही मग संसाराचा नाश नाही केला. आपलंच नाणं खोटं निघालं. तिला काय म्हणून फायदा. तिचं काही चूक नाही, थोडी पण चूक नाही तिची, कळलं. आता इथून पुढं हे विषय सोडून द्या. आता पहिल्यासारखं नॉर्मल जीवन जगायचं. जे झालं ते झालं. जा तुम्ही जा आपापल्या घरी जा. माय वामा म्हणते जा आपापल्या घरी जा. आणि राणीला बरं बसून ठेवलंय जवळ. जातो आम्ही कुठं मैत्रिणी जवळच्या. ती राणी तर मैत्रिणी जातो आम्ही. जा आणि हो लक्षात ठेवा, आता का जर माझ्या कानावर काही आलं तुम्ही काही म्हणल्या तर माझ्याबद्दल याद राखा. हो एका एकीच्या घरी हाणून येऊन हाणीन चटा तोंड लाल करून दोघीचे पण. समजलं ना. माझ्या इतकं कोणी वाईट नाही मग. हो
बबिता जाय आता, झालं गेलं विसरून जाय. मी बी झालं गेलं विसरून जाते. मला माफ करून दे माझ्या नवऱ्याबद्दल. जे माझ्या नवऱ्याने तुला त्रास दिला त्याच्याबद्दल मला माफ करून दे. हो, काही गरज नाही सुखबाई तुम्हाला माफी मागायची. तुमची काय चूक नाही त्याच्यामध्ये. तुमचाच नवरा असा निघाला तुम्हाला काय माहिती. येते मग मी. बाई पण कौसुकबाई सकाराम भाऊ कुठं गेले काय माहिती पळून. कुठं जाणार आहे जाऊन जाऊन. येईन वापस घरी. भूक लागली तर खुद येईन. हा ते पण आहे म्हणा. पाय ना पण राणी, पाय ना पाय. हो बाई सुखबाई, मला तर अजून विश्वास बसा ना बाई सकाराम भाऊ असे वागले तर. बाप्पा ह्या वयात ते बी. खरं ना. नाही मला तर होताच डाऊट ह्या माणसावर, पण सबूत नव्हते ना काही. आता सबूत पाहिले सगळं झालं. आता मला ते बोलणार नाही ना परत. बरं बबिताचे मार खाल्ला तोंडात. हाताना लोकांचा मार खातो माणूस तोंडामध्ये. घेणं देणं. मंडळी तुम्ही पाहत राहा पुढचा एपिसोड. आता महानवरा कुठे गेला, काय गेला, काय भानगडी करतो अजून काय नाही. आता दुसऱ्या काय कोणाला घरात आणतो का काय करतो. हो का बायको करतो, का बायको करून घरी आणतो, का तिकडेच राहतो, का घरी येतच नाही. हे सगळं बघण्यासाठी तुम्ही आपले एपिसोड रोज पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि रोज एक कमेंट करत जा आणि लाईक करत जा. थँक्यू, धन्यवाद.